जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश पाटील, मुंबई पोलीस. मित्रांनो, आपण होमगार्ड भरती 2026 या विषयावर चर्चा करणार आहोत. बघा, काही मुलांचं वय वाढत चालले आहेत, ज्यांची हाईट कमी आहे, अशा मुलांसाठी एक सुवर्ण संधी. लवकरात लवकर होमगार्ड भरती येणार आहे. होमगार्ड भरतीमध्ये जी पण माहिती पाहिजे तुम्हाला, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मी स्वतः होमगार्ड होतो. होमगार्डमध्ये काय पात्रता असते, कोणत्या प्रकारचा ग्राउंड असतो, ट्रेनिंग किती दिवस असते, पेमेंट कशा प्रकारे असतो, याची संपूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ फक्त 5 ते 7 मिनिटाची असेल, जास्त व्हिडिओ मोठी नसणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्णपणे माहिती मिळून जाईल. बघा, होमगार्ड भरती 2026 आता लवकरात लवकर तुम्हाला जाहिरात बघायला भेटेल. त्याच्यामध्ये 9,700 प्लस जागा येण्याची संभावना आहे. तुम्ही बघू शकता, एकूण जागा 9,700 प्लस तुमच्या जागा येणार आहेत पूर्ण महाराष्ट्रासाठी. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता होमगार्डला पेमेंट कशा प्रकारे असतो. बघा मित्रांनो, होमगार्डला पेमेंट हा पूर्ण महिन्याचा पेमेंट भेटत नसतो. जेवढ्या दिवस तुम्ही काम करणार, उदाहरणार्थ महिन्यामध्ये तुम्ही 10 दिवस काम केलं तर तुम्हाला 10 दिवसाचा पेमेंट भेटत आहे. पेमेंट कशा प्रकारचा असतो? भत्ता. म्हणजेच तुम्ही जेवढे दिवस काम करणार तेवढ्या दिवसांचा तुम्हाला पेमेंट भेटणार आहे, एवढं लक्षात असू दे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा नोकरी, तर होमगार्डची नोकरी कुठे कुठे असते बघा. तुम्हाला रेल्वेला ड्युटी असते, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला ड्युटी असते, त्याच्यानंतर एखादी आपत्कालीन परिस्थिती झाली, उदाहरणार्थ पूर आलं, अशी एखादी कोणती दुर्घटना झाली तर तिथे तुम्हाला बंदोबस्त भेटतो. त्याच्यानंतर ईद असू द्या, रमजान असू द्या, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा बंदोबस्त म्हणजे निवडणुका, त्याच्यानंतर गणपती बंदोबस्त झाला, नवरात्र उत्सव झाला, अशा भरपूर प्रकारचा बंदोबस्त होमगार्डला लागत असतो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कागदपत्रे तुम्हाला काय लागतील? जिथे तुम्ही राहता तिथला रहिवासी म्हणून तिथला तुमचा आधार कार्ड चालेल, पॅन कार्ड चालेल, किंवा तिकडचा रहिवासी दाखला सुद्धा चालू शकतो. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता. बघा, काही मुले 12वी पास नसतात, त्याच्यामुळे त्यांना जे वर्दीचं स्वप्न असतं ते मला त्या पोलीस भरती देता येत नाही. जर तुम्ही 12वी पास नसेल, 10वी पास असेल तर तुम्हाला होमगार्ड भरती देता येणार आहे. तुम्हाला शैक्षणिक पात्रतेसाठी 10वी पास असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचे बोर्ड सर्टिफिकेट वगैरे असणे तुमच्याकडे गरजेचं आहे. त्याच्यानंतर चारित्र्य पडताळणी, तुम्हाला तुमची चारित्र्य पडताळणी असणे सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, महत्वाचं म्हणजे होमगार्ड भरती हा फक्त ग्राउंडवरच असतो, लेखी परीक्षा नसते. ग्राउंड तुमचं एकूण 30 मार्काचं आहे. तुम्ही बघू शकता 30 मार्काचा एकूण ग्राउंड आहे. त्याच्यामध्ये 20 मार्क्स 1600 मीटरला आहेत आणि 10 मार्क्स गोलाफेकला आहेत. 1600 मीटरला तुम्ही बघू शकता, जसं पोलीस भरतीला 1600चं टायमिंग आहे 5 मिनिट 10 सेकंड, तसंच होमगार्ड भरतीला सुद्धा तो 5 मिनिट 10 सेकंडचा टायमिंग आहे. त्याच्यानंतर गोलाफेक मध्ये पण जसं पोलीस भरतीला आहे तशाच प्रकारचा डिस्टन्स आहे, फक्त त्याच्यामध्ये तुमचा एक मार्क्स कमी होणार आहे. तुम्हाला इत्यादी माहिती भेटली असेल. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त ग्राउंडवर तुमची कट ऑफ ठरवली जाते, त्याच्यामध्ये लेखी परीक्षा नसते. ही सर्वात महत्वाची बाब आहे, म्हणून इथे तुम्हाला लागणं खूप सोपं आहे. त्याच्यानंतर पात्रता बघा, तुम्ही 10वी पास असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं वय, सर्वात महत्वाचं म्हणजे वयाचा मुद्दा. बघा, काही मुलांची वय जास्त झाल्यामुळे किंवा वय बसत नसल्यामुळे पोलीस भरतीकडे वळता येत नाही. पण होमगार्डमध्ये वयाची पात्रता 20 वर्ष ते 50 वर्षापर्यंत आहे. मग तुम्ही सहजपणे होमगार्ड भरतीला अर्ज दाखल करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता उंची मुलांना 162 सेंटीमीटर आणि महिलांना 150 सेंटीमीटर अशा प्रकारचे. तुम्ही बघू शकता पोलीस भरतीला 165 सेंटीमीटर आहे मुलांसाठी, आणि पोलीस भरतीला महिलांना आहे 155 सेंटीमीटर. जर ज्या मुलांची किंवा मुलींची हाईट कमी आहे त्यांनी होमगार्डमध्ये तुम्ही फॉर्म भरून तुमचं वर्दीचं स्वप्न आहे ते पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर बघा, छाती ही फक्त मुलांसाठी अट आहे. छाती न फुगवता तुम्हाला 76 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, जी कितीही असू दे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता होमगार्डमध्ये तुम्ही जेव्हा सिलेक्ट झाल्यानंतर तुमची 45 दिवसांची ट्रेनिंग असते. 45 दिवसामध्ये तुम्हाला बेसिक प्रकारचे पूर्णपणे ट्रेनिंगमध्ये सर्वपणे शिकवलं जाते. बघा, त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट, तुम्ही होमगार्ड सेवेमध्ये 3 वर्ष सेवा दाखल केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटला जातो, त्यावर तुम्हाला आरक्षण भेटला जातो. या आरक्षणाचा फायदा तुम्हाला पोलीस भरती असू द्या, वनरक्षक असू द्या, फायर ब्रिगेड असू द्या, इथे तुम्हाला 5% आरक्षण भेटतो. म्हणजे तुम्ही पोलीस भरतीमध्ये 60% जवळ होमगार्ड ड्युटी करत असताना 60% तुम्ही सेवा करणार, त्याच्यानंतर तुम्हाला तो सर्टिफिकेट असतो तो भेटतो. त्याच्यामध्ये तुम्ही पोलीस भरती झाले, वन विभाग झाला, फायर ब्रिगेड झाले, इथे तुम्ही फॉर्म करू शकता. तुम्हाला चांगल्या प्रकारचं आरक्षण भेटेल, याचा तुम्हाला फायदा येणाऱ्या भरतीमध्ये पडेल. आता लवकरात लवकर भरती पडेल. तुम्हाला या होमगार्ड विषयी अजून काही माहिती पाहिजे असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, आणि मग अशा महत्त्वाच्या काही व्हिडिओ पाहिजे असतील
तर आपल्या चॅनलवर जॉईन व्हा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून घ्या, जेणेकरून माझी कोणती व्हिडिओ अपलोड झाली तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला त्याची संपूर्णपणे माहिती मिळून जाईल. चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आपण जास्त काही वेळ घेत नाहीये. तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. चला मित्रांनो, जय हिंद.